So first here we are taking that lambda is equal to 2. रँक 2 येते मॅडम. ओके, मी ते लिहिते परत एकदा. 3 minus 2 1 4 0 2 minus lambda 6 0 0 5 minus lambda. Then unknowns we are taking as x1 x2 x3 which is equal to 0. ओके, आता हे मॅट्रिक्स कसे मिळाले आपल्याला? 3 minus 2 चं मॅट्रिक्स. 1 1 4. ओके, 1 1 4 4 0 2 0 0 minus 2. 6 0 0 तर हे 6 2 आहे 0 तुमचा, 6 हा लॅम्बडाच्या ऐवजी ते 2 आहे. सो 0 6 0 0 6 0 0 0 0 3. 3. Then x1 x2 x3 which is equal to 0 0 0 0 0 0. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट R2 by 6 Interchange. and R3 by 3. हां R2 by 3. मग त्याच्यानंतर R3 minus twice R2. बरोबर आहे? करेक्ट आहे ना? हे इंटरचेंज केले, हे 6 आणि 3 इंटरचेंज केलं आणि त्याच्यानंतर R3 minus 2 R3 minus 2 R1 R2 2 R2. हां, मी इथं आपण इथं काय मिळेल आता आपल्याला? 1 1 4 0 0 1 3 1 4 0 0 0 3 3 आणि लास्ट रो 0 0 0 मिळेल. 0 0 0 इथे असतील नेक्स्ट आपले x1 x2 x3 3 इज इक्वल टू 0 0 0. 0 0 0. ओके, नेक्स्ट. R2 by आता या 3. ठिकाणी हां इट्स ओके, R2 by 3 असेल किंवा R2 ॲज इट इज पुट केलं काही प्रॉब्लेम येणार नाही. मग आता इथे रँक किती आहे सांगा? 2 नंबर ऑफ अननोन्स किती आहेत? 3 म्हणजे R इज लेस दॅन n झाला. Non trivial. ओके, R इज लेस दॅन n म्हणजे इथे नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मिळणार आहे, कारण ते इक्वल टू 0 कन्सिडर केलं म्हणजे हे होमोजिनियस टाईप ऑफ इक्वेशन मध्ये जाणार. त्यामुळे इथं R इज लेस दॅन n म्हणजे नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मिळणार. नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मिळाल्यानंतर हे जे टर्म्स आहेत ते परत आपल्याला काय करतोय आपण इक्वेशन मध्ये पुट करतोय. सो बाय युझिंग दिस रिड्युस्ड मॅट्रिक्स वी आर गेटिंग दॅट इक्वेशन ॲज x1 प्लस x2 प्लस 4x3 is equal to 0. Second equation we are getting that 3x3 3x3 is equal to 0, which implies that x3 is equal to 0. Okay, x3 is equal to 0. पण आता आपल्याला इथं काय मिळालंय बघा, r is less than n मिळालंय, म्हणजे आपण पॅरामीटर पुट करणार आहे. मग आता पॅरामीटर पुट करतोय, n मायनस आर पॅरामीटर पुट करतोय. मग आता या इक्वेशन मध्ये कोणत्या टर्म साठी आपण टी पॅरामीटर पुट करणार? कारण x3 is X2 ला equal to T. 0. Yes. X2 ला T. Yes. So here put a parameter for x2. x2 is equal to t. मग आता x3 0 आहे, x2 t आहे, म्हणजे x1 काय मिळेल तुम्हाला? Minus T. मायनस टी. म्हणजे आता पहिला आयगन व्हेक्टर काय मिळाला या ठिकाणी? x1. पहिला पॅरामीटर पहिला आयगन व्हेक्टर दॅट इज x1. x1 इज इक्वल टू काय मिळेल? मायनस टी प्लस टी अँड 0. 0 मग आता या ठिकाणी तुम्ही टी ची कोणती पण व्हॅल्यू पुट करा, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, कोणती पण घेऊ शकता. -1 1 0. दिस इज द फर्स्ट आयगन व्हेक्टर फॉर लॅम्बडा इज इक्वल टू 2. Similarly, you can put lambda is equal to 3. Lambda is equal to 3 ना? Yes ma'am.
लॅमडा इज इक्वल टू 3. त्याच्यावरनं आयगन वेक्टर काय मिळतं ते सांगा. दॅट इज x2 असेल, x2 विल बी. आणि इफ लॅमडा इज इक्वल टू 5, लॅमडा इज इक्वल टू 5, त्याच्यानंतर त्याचा आयगन वेक्टर असतो तो x3 असणार आहे. ते काय आहे तर मला सॉल्व्ह करून सांगू शकताय? येस मॅम. करा, सॉल्व्ह करा. तुमच्या मेथडनी सॉल्व्ह करा व्यवस्थित. आन्सर सांगा प्लीज मला. मैम ट्वाइस R3 minus 4 R1 का नाही, इसे ना मी नाही. आधी तो 2 नी मल्टिप्लाय करा, मग त्याच्यानंतर R2 मायनस R1 करा. डिरेक्टली आपण तसं घेऊ शकत नाही. मॅम रँक 2 येते का? हा, रँक 2 येणारच आहे इथं, कारण या ठिकाणी तुम्हाला नॉन ट्रिवियल सोल्युशन मिळणार आहे. x2 काय आलं सांगा मला. झिरो 0. सगळे 0 येतात. सगळे Yes. 0 सगळे 0 येत आहे. x2 चे x2 हो. 0 हा मॅम, कारण पहिलं कंपोनंट आपल्याला 3 - 3 0 मिळतंय ना. A11. ओके. हा. x1 नाही मॅम त्यात एक सुद्धा. x1 येतच नाही ते 0 असलेलं तर पहिलं कंपोनंट. हा, ओके. 3 0. - 3 A11 3 - 3 0 होते ना, त्यामुळे ओके. सगळं x2 काय 0 मिळालं? येतंय. सगळे 0 मिळाले. x3 काय मिळाले? इक्वल टू हा 0 आणि x इक्वल 0. टू x लॅम्बडा इक्वल टू 5 पुट केल्यानंतर काय आलं? येस, लॅम्बडा इक्वल टू 5 पुट केल्यानंतर काय आलं?
टी इक्वल टू 1 पुट केलं तर मग 3 2 1 भेटतंय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे x3 काय आले ना? x3 टी आले माझं. 3 2 1 मिळालं ना? x3 मॅडम म्हणजे Yes, ma'am. वेक्टर. मॅम हा 3 2 1. हा बोला. इज इक्वल टू x2 इज इक्वल टू 2t. 2t. हा ठीक आहे ना, t ची व्हॅल्यू जर 1 पुट केलं तर तुम्हाला x3 इज इक्वल टू 3 2 1 मिळतं का? हो हो मॅडम Yes, ma'am. ओके, म्हणजे Yes, ma'am. हे हा आयगन वेक्टर विचारतो तुम्हाला, x3 इज इक्वल टू 3 2 1 मिळतं का ते बघायचं होतं मला फक्त. येस मॅम. ओके, नो प्रॉब्लेम. हे बघा, लॅम्बडा इज इक्वल टू 3 पुट केल्यानंतर 1 0 0 मिळालेलं आहे. मग त्याच्यानंतर 1 - 1 0 ह्याने आता व्हॅल्यूज मागे पुढे केले असतील, पण सेकंड वेक्टर जो आहे, सेकंड तुम्ही म्हणता सगळे झिरो आलेत, तर ते पॉसिबिलिटी कमीच असणार आहे, कारण आयगन वेक्टर्स हे नॉन झिरो असतात, कधीही तुम्हाला झिरो मिळत नाही तिथं, आलं का लक्षात? त्यामुळे ते नॉन झिरो असणार, त्याच्यामधला एखादा एलिमेंट हा नॉन झिरो असणारच आहे. तो वेक्टर तुम्ही कॅल्क्युलेट करताना आणखी कॅल्क्युलेट करून व्यवस्थित बघून घ्या. लॅम्बडा इज इक्वल टू 5 मिळालं तर तुमचं 3 2 1 आले, करेक्ट आलेलं आहे. फर्स्ट वन जे सॉल्व्ह केलं होतं आपण ते सुद्धा करेक्ट आहे. 1 - 1 0, म्हणजे तिथं ह्याने घेताना व्हॅल्यू दुसरी घेतलेली आहे, म्हणजे घेताना व्हॅल्यू सपोज x1 पुट केलं त्याने, x1 इज इक्वल टू टी पुट केलं, x2 इज इक्वल टू -t मिळणार आणि x3 ऑलरेडी तुम्हाला 0 मिळाला होता. ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी हे जे सेकंड तुमच्या वेक्टर सगळे 0 मिळालेले आहेत, तर तो एकदा चेक करून बघा, तो नॉन झिरोच असायला पाहिजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत त्या. मग अशी जे प्रॉपर्टी सांगितली होते मी तुम्हाला, द सम ऑफ आयगन व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स इज द सम ऑफ द एलिमेंट्स ऑफ द प्रिन्सिपल डायगोनल. सो a11 plus a22 plus a33 is equal to lambda 1 plus lambda 2 plus lambda 3. The product of the eigenvalues of a matrix A is equal to its determinant. Okay, if lambda is an eigenvalue of matrix A, then 1 by lambda is the eigenvalue of A inverse. If lambda is an eigenvalue of an orthogonal matrix, then 1 upon lambda is also its eigenvalue. हे प्रॉपर्टी मगाशी तुम्हाला सांगितले होते, त्याच प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, एक एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स. फाइंड आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स फॉर द मॅट्रिक्स A is equal to, for the matrix A is equal to is equal to 2 minus 2 3 1 1 1 1 3 minus 1. Find the eigenvalues and eigenvectors for the matrix A, which is equal to 2 minus 2 3 1 1 1 1 3 minus 1. आता पहिल्यांदा याला आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन घेतो याचं. सो फर्स्ट वी आर रायटिंग दॅट A कॅरेक्टरिस्टिक. minus lambda equal to Yes, 0. characteristic equation we are taking as determinant of A minus lambda I is equal to 0.
Okay, so what is the determinant? How to write that determinant here? So I am taking that here. So write here determinant a minus lambda, that is 2 minus lambda lambda minus 2 minus 2 minus 3 3 1 1 1 minus lambda इथं 1 minus lambda 1 minus lambda 1 1 1 3 minus 1 minus lambda इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करतो? हे झालं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. पण ऍक्च्युअली आपण काय यूज करतोय? बाय एक्सपान्शन रूल. एक्सपान्शन रूल यूज करतोय आपण इथं. सो बाय युझिंग दॅट एक्सपान्शन फॉर्म्युला, व्हॉट इज दॅट? लॅम्बडा क्यूब मायनस S1 lambda square plus plus S1 lambda S2 lambda S2 lambda minus determinant of A is equal to equal to 0. आता S1 काय आहे आपला? S1 is equal to sum of principal diagonals. So 2 plus 1 plus minus 1. Okay. क्रॉस जे आहेत टर्म्स जे डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यांची ऍडिशन घेतोय आपण. सो हिअर S1 इज इक्वल टू काय मिळेल? 2 plus 1 3 3 minus 1 which is equal to -2 plus 2 ना. S1 ची व्हॅल्यू 2 मिळाल. -2 plus 2 नाही plus 2 येस. त्याच्यानंतर S2 घेतोय. आता S2 काय करतोय? मायनर ऑफ 2 हिअर 1 1 3 minus 1 plus minor of 1 2 3 1 minus 1. Okay, plus minor of minus 1 2 minus 2 1 1. Okay, so S2 we are counting minus 1 into minus 1, that is minus 1 minus 3. Okay, plus next term minus 2 minus 3 plus 2 plus 2. Okay, so here minus 4 minus 5 plus 4. How much? It is minus 5. -5. ओके. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए ही झाली S2 ची व्हॅल्यू. डिटर्मिनंट ऑफ ए किती येतं सांगा मला? कॅल्क्युलेट करा. व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑफ ए? -4. गडबड नका करू, सावकाश सॉल्व्ह करा. डिटर्मिनंट ऑफ ए किती झालं? -8. -6 Yes, -6 is the correct answer. Determinant of A is equal to -6. Now we are keeping these values in given expansion formula. Therefore, lambda cube minus S1 lambda square 2 lambda square. आता S2 ची व्हॅल्यू -5 आहे. So -5 lambda minus -6. It gives +6 is equal to 0. मग आता लॅम्बडा इज इक्वल टू 1 2 3 पुट करून बघा. +1 -1 +2 -2 पुट करा. इक्वेशन सॅटिस्फाय होतं का ते चेक करा. आणि त्याच्यावरनं फर्स्ट जे फॅक्टर आहे ते सांगा मला. फर्स्ट फॅक्टर काय असेल? बरोबर आहे ना? 1 जर पुट केलं तुम्ही, हा मॅम 1 पुट केलं तर 0. 1 जर पुट केलं तर काय आलं? 1 -2 -5 +6
+1 +6 7 -2 -5 -7 -7 +7 it gives 0. So here we can say that पहिली व्हॅल्यू काय सांगू शकतो आपण therefore लॅमडा मायनस lambda वन minus 1 is first factor. Lambda minus 1 is the first factor. Now by using this, lambda minus 1 is equal to 0. Therefore, consider lambda minus 1 is equal to 0. That is, lambda is equal to 1. Find by synthetic division method. नेक्स्ट फॅक्टर आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने फाइंड आउट करतोय आणि त्या ठिकाणी लॅम्बडा इज इक्वल टू 1 पुट करतोय. बरोबर आहे? ठीक आहे का? Yes, ma'am. येस मॅम. ओके. मॅडम लॅम्बडा स्क्वेअर मायनस लॅम्बडा मायनस 6. ओके, नो प्रॉब्लेम. आता या ठिकाणी पहिलं लॅम्बडा इज इक्वल टू 1 पुट केलं आपण इथं. लॅम्बडा इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर सिंथेटिक डिव्हिजन मेथड आपण सॉल्व करतोय. ओके, इथं काय असणार आहे? 1 1. हे 1 झालं इथं. इथं -2 -5 मायनस 6 हे 1 घेतलं की फर्स्ट टर्म आपण 1 तशीच पुट करतो. 1 × 1 1 -1 प्लस -2 + 1 -1 इथं -1 -1 -6 plus -0. So here we are writing the factors as lambda minus 1 is the first factor. Second factor, lambda square minus lambda minus 6 is equal to 0. Once again we have to find out the factors of this equation. Lambda square minus lambda minus 6. Yes. Therefore, lambda minus 1. Next, lambda Lambda plus plus प्लस 3 plus 2 and lambda minus 3 is equal to 0. So here we are getting that terms lambda is equal to 1 -2 3. These are the eigenvalues of the matrix A. 1 -2 3. Now you can consider lambda is equal to 1. क्वेश्चन मध्ये एकदा क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं माहिती का? फाइंड आयगन व्हॅल्यूज अँड आयगन व्हेक्टर्स फॉर द ग्रेटेस्ट आयगन व्हॅल्यू. आता ह्या 1 -2 3 मध्ये ग्रेटेस्ट आयगन व्हॅल्यू कोणता आहे? 3. म्हणजे फक्त तुम्हाला लॅम्बडा इज इक्वल टू 3 कन्सिडर करायचं आणि त्याच्यासाठी आयगन व्हेक्टर फाइंड आउट करायचं आहे. ओके, किंवा मग फाइंड द आयगन व्हॅल्यूज अँड आयगन व्हेक्टर्स फॉर द स्मॉलेस्ट आयगन व्हॅल्यू. स्मॉलेस्ट आयगन व्हॅल्यू म्हटलं तर आपण काय करतोय? लॅम्बडा इज इक्वल टू 1 कन्सिडर करतोय आणि त्याच्यासाठी फक्त एक आणि एकच आयगन व्हेक्टर मिळतं. ओके, स्मॉलेस्ट. आणि या ठिकाणी फाइंड द आयगन व्हॅल्यू फॉर द निगेटिव्ह फाइंड द आयगन व्हेक्टर फॉर द निगेटिव्ह आयगन व्हॅल्यूज. त्यासाठी लॅम्बडा इज इक्वल टू -2 कन्सिडर करायचं, मग सॉल्व करायचं. ठीक आहे. मॅडम स्मॉल नंतर 1 येणार का -1? मग मायनस. आता याच्यामध्ये तुम्ही सांगा आता मला +1 और -1. स्मॉलेस्ट काय असणार आहे? -2 असणार आहे. येस, -2 हा स्मॉलेस्ट आहे. 1 पेक्षा -2 हा ऑब्व्हियसली लहानच असणार आहे. मग आता सपोज 1 2 3 राहिलं असतं, मग अशी जसं होतं 1 2 3, स्मॉलेस्ट काय असणार आहे? 1 असणार आहे. ग्रेटेस्ट काय असणार आहे? 3 असणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये जर निगेटिव्ह म्हणलं तर फक्त -2 घेणार आपण. ठीक आहे. म्हणजे ते क्वेश्चन्स तुम्हाला कम्प्लीट तिन्हीसाठी पण विचारत नाही.
विचारताना फक्त एकतरी ग्रेटेस्ट असेल, एकतरी स्मॉलेस्ट असेल, किंवा एकतरी निगेटिव्ह असेल, किंवा काही वेळेस रिपीटेड रूट्स मिळतात. म्हणजे आता हे जे रूट्स आहेत तुमचे, आता इथे मला असं मिळालं λ-1, λ-1, λ-2 मिळालं. म्हणजे रिपीटेड व्हॅल्यू काय झालं, λ इज इक्वल टू 1, 1, 2. ज्यावेळेस आपण आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट करतोय, आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट केले ते 1, 1, 2, मग आयगन व्हेक्टर फाइंड आउट करताना, तो व्हेक्टर फाइंड आउट करताना हे फक्त एकदाच काउंट केलं जातं. λ इज इक्वल टू 1 हे एकदाच काउंट केलं जातं रिपीटेड रूट्ससाठी. ओके, रिपीटेड रूट्स असतील किंवा रिपीटेड आयगन व्हॅल्यू असेल तर त्यावेळेस इथं फक्त λ इज इक्वल टू 1 घ्यायचं आणि त्याच्यासाठीच फाइंड आउट करायचं. बाकीचे काही तिथं फाइंड आउट करायची गरज नाहीये. आता मी जेवढे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत आपण, तर त्याच्यामध्ये आपण तिन्ही आयगन व्हॅल्यूसाठी आयगन व्हेक्टर फाइंड आउट केलेत. बरोबर आहे. पण क्वेश्चन मध्ये विचारताना, कारण हा जो क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी विचारला जातो, तर त्यावेळेस तिथं कोणत्या तरी एका आयगन व्हॅल्यूसाठी तुम्हाला आयगन व्हेक्टर फाइंड आउट करावं लागतं. सगळ्या आयगन व्हॅल्यूसाठी फाइंड आउट करायची गरज नाहीये. क्वेश्चन जसा असेल अकॉर्डिंग टू दॅट क्वेश्चन यू हॅव टू आन्सर दॅट. अंडरस्टूड? येस मॅम. ओके. येस आता याच्यासाठी जे काही व्हेक्टर्स आयगन व्हेक्टर्स मिळतील ते फाइंड आउट करा आणि आपण ह्याचं उद्या डिस्कशन करूयात. ओके. आता होमवर्कसाठी काही क्वेश्चन्स लिहून घ्या. राईट. क्वेश्चन सेमच असेल. फाइंड आयगन व्हॅल्यूज अँड आयगन व्हेक्टर्स फॉर मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, फॉर मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, इथे मॅट्रिक्स लिहा तिथं 3, -1, 1, -1, 5, -1, त्याच्यानंतर 1, -1, 3. नेक्स्ट एक्झाम्पल. A is equal to, question is same, find eigenvalues and eigenvectors for the matrix A, which is equal to 0, -1, -2, 2, 3, 2, 1, 1, 3. ठीक है. नेक्स्ट एग्जाम्पल. A is equal to 2, 2, 1, 1, 3, 1, 1, 2, 2. नेक्स्ट एक्झाम्पल. हा बोला. लॅम्बडाचे सगळ्या करायचं ते. हा, हे तिन्ही एक्झाम्पल सगळ्यासाठी करायचे, तिन्ही व्हॅल्यूसाठी करायचे. ओके मॅम. आणि आता 4th एक्झाम्पल देते मी. फाइंड आयगन व्हॅल्यूज ऑफ ए अँड हेन्स फाइंड आयगन व्हेक्टर करस्पॉन्डिंग टू लार्जेस्ट आयगन व्हॅल्यूज. आता हे 4th एक्झाम्पल आहे ते लार्जेस्ट आयगन व्हॅल्यू साठी काढायचंय. ठीक आहे. Yes. सो हिअर इट इज 6, -2, 2, -2, 3, -1, 2, -1, 3. याच्यामध्ये जो लार्जेस्ट आयगन व्हॅल्यू असेल 4th एक्झाम्पल मध्ये, दॅट विल बी द ओनली वन व्हेक्टर. त्याच्यात फक्त त्याच्यासाठीच हे आयगन व्हॅल्यू काढायचं याच्यामध्ये, लार्जेस्ट साठी. याच्यामध्ये जे आयगन व्हॅल्यू लार्जेस्ट असेल त्याच्यासाठी आयगन व्हेक्टर. येस मॅम. ओके. 4th वन. त्याच्यानंतर लास्ट वन जे आहे 5th वन घेते ते स्मॉलेस्ट साठी काढायचे. फाइंड आयगन व्हेक्टर फॉर द स्मॉलेस्ट आयगन व्हॅल्यू. ओके. सो हिअर 7, -2, 0, -2, 6, -2, and last is row
0, -2, 5. First three examples. Find all eigenvectors for eigenvalues. सपोज तिन्हीचे तिन्ही असतील, प्लस मायनस असेल, जे काय असेल ते तिन्हीसाठी पण तुम्हाला तिथं आयगन व्हेक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. आणि शेवटचे दोन जे एक्झाम्पल्स आहेत, एक त्याच्यामध्ये लार्जेस्ट साठी असेल आणि हे जे फिफ्थ वन आहे दॅट इज फॉर स्मॉलेस्ट आयगन व्हॅल्यू. ठीक आहे. तुमच्या अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. Put your attendance in chat box. अमित मोरे, तुम्हाला रोल नंबर मिळालाय ना? येस मॅम. मग तुम्ही रोल नंबर का लिहित नाहीये?